नमस्कार मंडळी, रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप 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 स्वागत आहे। आजची रेसिपी आहे भेंडी। अगदी कुरकुरीत आणि चटपटीत अशी मस्त अशी रेसिपी आहे। चला तर मग कशी बनवली ते पाहूयात। एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, मोठं भांडं घेतलंय कारण आपल्याला हे वाटण जाडं भरडं हवं आहे। बारीक भांड्यात घेतलं तर खूप बारीक होईल म्हणून मोठं भांडं घेतले। 3 मिरच्या घेतल्या, मुठभर शेंगदाणे घेतले आणि लसूण घेणार आहे 5 ते 6 पाकळ्या आणि तो असं जाडं भरडं हे सगळं वाटून घेणार आहे। 7-8 पाकळ्या आहेत हा लसूण। असं सगळं वाटून घेतलं। एक कांदा घेतला, थोडीशी कोथिंबीर घेतली, भेंडी चांगली स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून बारीक चिरून घेतलेली आहे। असं केल्यामुळे भेंडी आपली चिकट होणार नाही। आता कढई गरम करत ठेवायची। कढई चांगली कडकडीत गरम झाल्यानंतर तेल घालून घ्यायचं। नेहमीच्या भेंडीच्या भाजीपेक्षा थोडंसं तेल जास्त घालायचं भेंडीला। एक पळीवर आणि थोडंसं वरती इतकं तेल घातलेलं आहे। आता तेल घालून झाल्यानंतर पहिल्यांदा तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि जिरेची फोडणी करून घ्यायची आहे। जिरे थोडे नेहमीच्या भाज्यांपेक्षा भेंडीला जास्त घालायचे, याचा फ्लेवर खूप छान येतो भेंडीच्या भाजीमध्ये। आता जिरे घातल्यानंतर जिरे चांगले तडतडले की कांदा घालायचा। तुम्हाला हवा तर छोट्या आकारामध्येही कांदा कट करून घेऊ शकता, परंतु मला असा उभ्या आकारामध्ये कांदा आमच्याकडे सगळ्यांना आवडतो म्हणून मी कांदा असा कट करून घेतलेला आहे। कोथिंबीर घालून घेतली। आता कांदा कोथिंबीर छान परतवून घ्यायचं। यामध्ये मस्त असा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान परतवून घ्यायचा। यामुळे भेंडीमध्ये कांद्याचा वास येणार नाही। सगळा मोकळा करून घ्यायचा आणि व्यवस्थित परतवून घेऊया। असा कांदा परतवून घेतल्यामुळे त्याचा वास येत नाही आणि खाताना उघरटही लागत नाही। तर कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर शेंगदाण्याचं मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ते घालून घेतलं। आता हे वाटण घातल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि हे वाटण चांगलं कुरकुरीत होईपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं, कारण की आपण शेंगदाणे इथे कच्चे वापरलेले आहेत। इथं तेलात जर ते व्यवस्थित परतले तर लसूण आणि शेंगदाणे अगदी कुरकुरीत होतील आणि भेंडीत खाताना अप्रतिम अशी टेस्ट येते त्याची। त्यामुळे आपल्याला इथे शेंगदाणे मिरची लसूण वाटलेलं अगदी व्यवस्थित बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। 1-2 मिनटं, जास्त नाही, 2 मिनटातच आपलं हे वाटण मस्त असं भाजलं जातं। लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं। आता हे थोडं भाजल्यानंतर हळद घातलेली आहे थोडीशी। सुक्या मसाल्यांमध्ये जास्त काही मसाले नाही आहेत। हळद आहे आणि जिरा पावडर आहे। जिरा पावडरचा फ्लेवर मला भेंडीत फार आवडतो म्हणून 1 टीस्पून इतकी जिरा पावडर असेल। आता हे मसाले सगळे घालून घेतल्यानंतर भेंडी घालून घ्यायची आणि भेंडीला अजिबात झाकायचं नाही, पाणी घालायचं नाही। मिठाच्या पाण्यावरती आणि एकसारखं हलवतच हिला मस्त अशी शिजवून घ्यायची आहे। जर झाकली तर त्याला पाणी सुटेल आणि भेंडी चिवट होईल आणि पाण्याचा शिंतोडाही द्यायचा नाही। भेंडीची भाजी ही अशीच शिजवून घ्यायची आहे। एकसारखे हलवत हलवत मीडियम गॅसवरती मस्त अशी भाजी तयार करून घेऊयात। मीठ घालायचं, मीठ पुरेसं घालायचं भेंडीच्या भाजीला, कारण मिठाचं जे पाणी सुटणार आहे अंगचं त्याच्यावरतीच आपण भेंडी परतवून घेणार आहे। चला आता पटापट भेंडी एकसारखे हलवत आपण तयार करून घेऊयात। कांदा व्यवस्थित भाजलाय त्यामुळे भेंडीला अजिबात चिटकत नाही। आता बारीक गॅसवरती थोडंसं परतून झाल्यानंतर थोडीशी भेंडी चिवट होते, परत आपण ती व्यवस्थित सुट्टी होईपर्यंत परतवून घ्यायचे, जेणेकरून आपली भेंडी खाताना अप्रतिम अशी टेस्ट देईल। 2 मिनटं अशीच पसरवून ठेवायची। गॅस बारीक आहे। पहिल्यांदा घातल्या आता 2 मिनटानंतर एकसारखी परत हलवायची। थोडंसं एकसारखं हलवत आपण भेंडी रेडी करून घेणार आहोत। 1-2 मिनटानंतर परत पाहू शकता थोडीशी भेंडी मऊसर झालेली आहे। अजून आपल्याला हिला 1-2 मिनटं शिजवून घ्यायचे। टोटली आपल्याला 5 ते 6 मिनटात आपली भेंडी रेडी होते बरं का। चला आता एकसारखं हलवत व्यवस्थित आता परतवून घेऊयात। फक्त इथं एवढीच मेहनत घ्यायची। आता मी म्हटल्याप्रमाणे थोडंसं भेंडीला पाणी सुटले, थोडीशी भेंडी चिकट झालेली आहे। आता या चिकटपणा जाईपर्यंत परत परतवून घ्यायचं व्यवस्थित। अशा केल्याने तुमची भेंडी अजिबात चिकट होणार नाही, अगदी मस्त अशी टेस्ट देईल। फक्त परतून घ्यायची, मेहनत तेवढी घ्यायची। आता जर पोळी ही आपल्याला करून घ्यायची असेल, चपात्या वगैरे करून घ्यायच्या असतील तर भेंडी दुसऱ्या गॅसवरती बारीक गॅसवर ठेवून द्यायची। एका बाजूला चपाती करून घ्यायची आणि एकसारखी हलवत हलवत भेंडी शिजवून घ्यायची। दोन्ही कामं अगदी पटापट होतील। बारीक गॅसवरती आता
मी मस्त अशी परतवून घेतलेली आहे. 5 ते 7 मिनिटात आपली भेंडी रेडी झालेली आहे. अगदी मांसर छान शिजलेले आहे. आतले हे शेंगदाणे वगैरे हे कुरकुरीत झालेले आहेत. आपली भेंडीची भाजी रेडी आहे. चला आता प्लेटिंग करून घेऊयात. प्लेटिंगसाठी एक प्लेट घेतलेली आहे. या प्लेटमध्ये भेंडी काढून दाखवते. मसाले भेंडी अजिबात चिकट झालेली नाही आहे. अगदी टेस्टी आणि मस्त झालेले आहे. पाहू शकता. फक्त भेंडी एकसारखी परतवत राहायचं आणि गॅस बारीक ठेवायचा. यामुळे आपली भेंडी अप्रतिम अशी होते. अशी आपली प्लेटिंग करून घेतलेली आहे. मस्त अशी भेंडी आपली रेडी झालेली आहे. चपाती बरोबर भाकरी बरोबर तुम्ही अगदी आरामात खाऊ शकता. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. स्वस्त खा आणि मस्त रहा. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.